मला जो प्रश्न दिसतोय तो याच्या पुढचा आहे. जर का रिझर्व्ह बँक म्हणते की या फेक नोटा आम्हाला ओळखताच येत नाहीये, आमच्याकडे मेकॅनिझम नाहीये, आमच्याकडे जे फोरेन्सिक आयडेंटिफाय करण्याची जी मशिनरी आहे ती मशिनरी सुद्धा ओळखू शकत नाहीये, तर मग या 14 लाख कोटी नोटा आल्या आणि त्यातल्या 4 लाख कोटी जर का बोगस नोटा निघाल्या तर काय करायचं? बँकांनी भूर्दंड सोसायचा. आता काय होतं, रिझर्व्ह बँकेची जी गॅरंटी स्कीम आली ती जर तुम्ही वाचली तर त्याच्यामध्ये प्रत्येक बँकेने गॅरंटी बॉन्ड द्यायचा आहे की समजा मी रिझर्व्ह बँकेकडे भरलेल्या नोटांमध्ये बोगस नोटा निघाल्या, फेक नोटा निघाल्या, तर माझं रिझर्व्ह बँकेचं अकाउंट तुम्ही परस्पर डेबिट मारा, मला न सांगता. आता मला सांगा, समजा माझ्या बँकेने 600-650 कोटी रुपये भरले आणि खुदाने खासता त्यातले समजा 10% बोगस निघाले, तर 6 कोटी माझ्या अकाउंटला डेबिट पडतील. माझ्यासारख्या बँकेने करायचं काय? ह्याच्यावरती आता रिझर्व्ह बँक विचार करायला लागले की कुठेतरी हे कॉम्पन्सेशन रिझर्व्ह बँकेला देण्याशिवाय पर्याय नाही. मला एक सांगा, 4 लाख कोटीच्या बोगस नोटा बँकांनी एक्सेप्ट केल्या, म्हणजे देयर इज अ चान्स 14 लाखाच्या ऑफिशियल रिझर्व्ह बँकेच्या अकाउंटमध्ये असलेल्या नोटा बँकांकडे जमा झाला नोटा 18 लाख कोटी. काय होईल चित्र? सो दिस इज समथिंग विच एव्हरीबडी इज ट्राइंग टू फिगर आउट. समजा हे नाही आलं, येतील कसे? जेन्युइन यू विल बी अंडर स्कॅनर बॉस. एक लक्षात घ्या, जनरल अकाउंट, झिरो अकाउंट, तुमचे स्वतःचे पैसे सोडून जे तुम्हाला सांगता येतील असे कुठलेही पैसे भरले असतील, 2.5 लाख सगळं झूठ है, सब झूठ है. 50,000 भी भरा रहेगा, आपको पूछा जाएगा बॉस के कैसे लाया, उसको टाइम लगेगा. आज नहीं पूछेंगे, 3 साल के आज कोई आपको पूछने वाला नहीं है. पहले पैसा ले लो, नया नोट दो, बाद में लिखेंगे. Nobody is going to ask you this. So possibly या नोटांमुळे हे जे निर्माण झालेले प्रश्न आहेत हे ऍज अ बँकर म्हणून तुम्हाला माहित असायला पाहिजे, म्हणून मी तुमच्यापुढे मांडतो. मी इकॉनॉमिस्ट नाही, पण मला एक गोष्ट चांगली दिसते, समोर जी दिसते मला ती अशी की या 14 लाखांच्या नोटा आहेत, याच्यामध्ये अनअकाउंटेड मध्ये पण समजा असेल 2 लाख कोटी किंवा 3 लाख कोटी, तर दिसवत नाही, सिस्टम मध्ये आहे. घर में जो पड़ा था, कबर्ड में रख के पड़ा था, वो बैंक में आ गया, वो अकाउंट पे आ गया, वो एस्टीमेट में आ गया. मार्च 16 को जो साल खत्म हुआ, फॉर दैट ईयर एंड व्हाट वाज अवर ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट? What is gross domestic product? राष्ट्रीय सकल उत्पन्न. सिंपल फॉर्मूला ऐसा है, the total sum total of total expenses made by the nation, whether it is revenue or capital, is gross domestic product. Simple definition. I will not go into the technicality because time will not be sufficient. That total GDP was 135 lakh crore. 135 लाख करोड़. हम मैं लिख भी नहीं सकता हूं, इतना बड़ा ये अमाउंट है. Now, CBDT, which studied the parallel economy, which tried to reach the number, if you read that report which is available on Ministry of Finance website, which says that anywhere between 25% to 100% is the parallel economy. अगर 135 लाख करोड़ का 25% आप करते हो तो रफली 35 लाख करोड़ के आसपास आ जाता है लोएस्ट. और 100% पकड़ते हो तो 135 लाख करोड़ के पैरेलल इकोनॉमी. तो व्हाट इज पैरेलल इकोनॉमी? द इकोनॉमी व्हिच इज एक्चुअली प्रोड्यूसिंग. ब्लैक मनी प्रोड्यूस करता है ना, ब्लैक मनी जिसका भी है, इट क्रिएट्स एसेट which is not accounted, which is not taken into the bank's balance or country's balance sheet. They do manufacture. It is put. Now 35 lakh, lowest estimate लेके चलते हैं, 35 लाख करोड़ अगर पैरेलल इकोनॉमी है तो इसका एडवांटेज किस तरह से लिया जाएगा? डिमोनेटाइजेशन से. एडवांटेज ये दिखता है कि इंडिया में टैक्सेस कितने हैं, कितने टाइप के हैं? इनकम टैक्स है, वैट है, एक्साइज ड्यूटी है, वर्कमेंस टैक्स है, दुनिया भर के टैक्स है. अगर टोटल परसेंटेज
किया जाए तो द टैक्सेस विल बी इन द रेंज ऑफ 50%. Let us look at a very negative aspect. I think negatively. ऐसा मान के चलते हैं कि टैक्सेस सिर्फ 10% है. पैरेलल इकोनॉमी अगर हम 35 लाख करोड़ की पकड़ते हैं, वो अगर अकाउंट में आ गई तो टैक्स रेवेन्यू 10% से बढ़ जाएगा. यानी कितना बढ़ेगा? 3.5 लाख करोड़. मार्च 16 में जो फाइनेंशियल ईयर क्लोज हुआ उसमें टैक्स रेवेन्यू गवर्नमेंट ऑफ इंडिया का था 9.5 लाख करोड़. बजट किस तरह का होता है? मार्च 16 में जो बजट किया उसमें 19 लाख करोड़ का खर्चा था और 14 लाख करोड़ का कलेक्शन था. भाई वी आर डूइंग टैक्सेस. अभी टैक्सेस एंड रेवेन्यू मॉडल्स. 5 लाख करोड़ का जो डेफिसिट है ना, वो गवर्नमेंट कहां से लाती है? तुमसे ही लाती है. तुमको एसएलआर रखना पड़ता है ना. वो क्या है एसएलआर? जिसे कौन में क्या रखते हो तुम? दैट इज गवर्नमेंट बोरोइंग. दैट इज मेड बाय बोरोइंग्स. प्रिज्यूम करो ये 3.5 लाख करोड़ पैरेलल इकोनॉमी का अगर रेवेन्यू में बढ़ गया तो गवर्नमेंट बोरोइंग जीरो हो जाएगा. यही अगर तुम 135 लाख करोड़ का अगर सोचोगे तो अपने देश में से इनकम टैक्स निकल जाएगा. अपना फिस्कल डेफिसिट कितना है? 4.5 लाख करोड़ के आसपास अपना फिस्कल डेफिसिट खत्म हो जाएगा. बैंकिंग में क्या चेंज आने वाला है? टैक्सेस के बेनिफिट मिलेंगे या नहीं मिलेंगे तो आने वाला समय बताएगा. डिमोनेटाइजेशन सक्सेसफुल है या नहीं है ये समय बताएगा. लेकिन बैंकरों ने जो काम किया है पिछले 4 हफ्ते में वो जिंदगी में कभी किया नहीं. जिस तरह का काम उन्हें करना पड़ता है, बैंकर्स को अभी ये पता नहीं है. दे डोंट नो कि व्हाट काइंड ऑफ रिस्क दे आर एंटरिंग इनटू. द सिंपल रिस्क ऐसी है कि मैं अगर क्लाइंट से पैसा लेता हूँ, एक्सचेंज सिर्फ 4,000 का करना है, एक्सचेंज बाद में बंद हो गया, अकाउंट में पैसा जमा करना है, उसका रिजर्व बैंक का सर्कुलर, रिजर्व बैंक कभी अटकेगी नहीं. बहुत रिजर्व बैंक ने जो सर्कुलर निकाला ना, शांति से पढ़ो. वो किसी बैंक ने वो किया नहीं है, वो आपको भी सोचना है. सर्कुलर ऐसा कहता है कि अगर केवाईसी कंप्लाइंट अकाउंट में अगर आदमी पैसा भरता है उसको 100 करोड़ भर दे तो कोई प्रॉब्लम नहीं है. लेकिन एज ए बैंकर तुम्हारी ड्यूटी है कि तुमने उसका पैन नंबर कंफर्म करना है. तुमने किया है? तुमने पैन लिया है? सिर्फ पैन नंबर लिया है, कंफर्म किया ही नहीं है. और ऐसे भी लोग हैं कि 2-3 पैन नंबर है, बोगस पैन कार्ड है, बहुत चीजें हैं, बहुत सारी चीजें हैं. ये कब होगा? जब इन्वेस्टिगेशन रहेगा. स्पेशली द नोट्स व्हिच यू हैव एक्सचेंज. अ पर्सन हु इज नॉट मला एका गोष्टी करतात की डॉक्टर राजन यांचे डिमॉनिटायझेशन बद्दलचे विचार त्यांनी जानेवारी 2016 मध्ये ज्यावेळेला ते गव्हर्नर होते त्यावेळेला IIT गुवाहाटीला एक स्पीच दिलं होतं. आणि त्या स्पीच मध्ये त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं होतं. आणि हे त्यांचं गुवाहाटीचं स्पीच RBIच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे, म्हणजे केव्हाही बघू शकता. हे त्यांचं मत त्याच्याबद्दल असं होतं की दिस इज अ व्हेरी ब्लंट इन्स्ट्रुमेंट आणि हे इफेक्टिव्ह नाही आहे. जगभरामध्ये डिमॉनिटायझेशनच्या संदर्भामध्ये 22 देशांनी डिमॉनिटायझेशन केलं आणि त्या 22 देशांमध्ये एकच मोठा देश होता, रशिया. 89 रशिया डिसइंटिग्रेट झाला. 91 साली म्हणजे युक्रेन झालं, उझबेकिस्तान झाले, सगळे बाहेर पडले. 91 सुमारास हाय व्हॅल्यू रुबल वॉज डिमॉनिटाइज्ड and for 3 years Russia went into huge recession. बाकीचे जे 21 देश आहेत ते छोटे आहेत, म्यानमार आहे, घाना आहे, ऑल स्मॉल कंट्रीज. पण त्या सगळ्या कंट्रीजला आफ्टर डिमॉनिटायझेशन ऑल कंट्रीज वेंट इनटू रिसेशन. मालाला उठाव नाही, एव्हरीथिंग स्लो, ग्रोथ स्लोज, एव्हरीथिंग स्लोज. आणि त्यामुळे डिमॉनिटायझेशन इज अ व्हेरी ब्लंट इन्स्ट्रुमेंट अँड वी शुड नॉट एंटरटेन. हिज व्यू he had expressed in January 2016. ह्याचं कारण असं आहे की इलेक्शनच्या आधी 2014च्या लोकसभेच्या इलेक्शनच्या आधी डॉक्टर सुब्बाराव ज्यावेळेला गव्हर्नर होते त्यावेळेला डिमॉनिटायझेशन बद्दलचे आर्टिकल
रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरती आहेत. तुम्ही जर का सर्चमध्ये गेलं तर तुम्हाला ती मिळते. काँग्रेस गव्हर्नमेंटने पण डिमॉनिटायझेशनचा विचार केला होता. इफेक्टिव्हली तो पुढे येऊ शकला नाही. इफेक्टिव्हली तो पुढे येऊ शकला. आता इफेक्टिव्हली कसा आला याच्याबद्दल पण आपण थोडंसं बघूया. आपल्याकडे एक जी गोष्ट अशी आहे की 8 तारखेला पंतप्रधानांनी अनाउन्समेंट केली डिमॉनिटायझेशन झालं. तो याच्या मागे मोठी प्रक्रिया होती. ती प्रक्रिया मला कशी समजली किंवा मला कशी माहिती आहे, फर्स्ट टाइम मला कशी माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहिती नाही. डॉक्टर विनायक गोविलकर, तुम्ही नाव ऐकलं असेल, अर्थतज्ञ प्रसिद्ध, महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे बजेटचे आर्थिक सल्लागार आहेत. आणि नरेंद्र मोदींना इकॉनॉमिकली ॲडवाइस करणारी जी 15 माणसं आहेत, त्या 15 माणसांपैकी एक डॉक्टर गोविलकर आहे. इकॉनॉमिक्समध्ये डॉक्टरेट आहे, नाशिकला राहतात. आय हॅपन टू बी विथ हिम फॉर 3-4 hours. मध्यंतरी एक बँकेचा जो अवॉर्डचा फंक्शन झाला होता त्याच्यामध्ये ही वॉज देअर. त्यांनी हे सगळं इनपुट जे दिलं आहे ते त्यांच्या इनपुटबद्दल मी तुम्हाला शेअर करतोय. या संदर्भात माझ्याकडे डॉक्युमेंटरी एव्हिडन्सेस काही नाही आहेत, परंतु हे कॉरोलरी म्हणून लिंक होते म्हणून मी तुमच्याकडे मांडले. जानेवारीमध्ये जेव्हा डॉक्टर राजन यांनी डिमॉनिटायझेशनबद्दल निगेटिव्ह ओपिनियन दिले त्यावेळेला डिमॉनिटायझेशन का करायला पाहिजे याच्याबद्दल वेगवेगळे प्रवाह टॉप लेवलच्या IAS ऑफिसर्समध्ये चालू होते. अँड डिमॉनिटायझेशन इज नॉट अ करेक्ट इन्स्ट्रुमेंट. गव्हर्नर वॉज ऑफ व्हेरी स्ट्रॉंग ओपिनियन. एप्रिलमध्ये साधारणपणे सेबी इन्चार्ज, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया गव्हर्नर, डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स, प्रिन्सिपल सेक्रेटरी, all top people in the country met on attack on black money. And in that meeting, informally, the decision of demonetization was informally taken at a bureaucratic level. It was taken at a bureaucratic level and thereafter it was discussed in the cabinet committee meeting also. तुमच्या लक्षात येईल की डॉक्टर राजन पहिल्यांदा मेच्या शेवटी असं म्हणायला लागले की आय एम नॉट इंटरेस्टेड इन एक्सटेन्शन. इट वॉज ॲट द एंड ऑफ मे डॉक्टर राजन वॉज मेकिंग अ स्टेटमेंट दॅट आय मे नॉट कंटिन्यू. लोकांना काही कळत नव्हतं, इतका हुशार माणूस आणि गव्हर्नमेंटकडे कुठे ऑर्ग्युमेंट येतो. हे मी आता लिंक करण्याचा प्रयत्न करतोय. डॉक्टर राजन इज अ पर्सन हू वॉज नॉट इन फेवर ऑफ डिमॉनिटायझेशन. पण दुसरी एक लिंक तुम्ही एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करा. डॉक्टर 3 वर्षाच्या गव्हर्नरशिपमध्ये रिझर्व्ह बँकेची इन्फ्लेशनची जी पॉलिसी होती, ट्रॅजेक्टरी होती, त्याच्याबद्दल अभ्यास करून मांडणी करणं ह्याच्यामध्ये डॉक्टर उर्जित पटेलचा मोठा हात होता. डॉक्टर उर्जित पटेल जे आताचे गव्हर्नर आहेत, ही वॉज अ मॅन बिहाइंड द इन्फ्लेशन ट्रॅजेक्टरी मॅपिंग. रिझर्व्ह बँकेचा रोल वेगळा आहे, गव्हर्नमेंटचा रोल वेगळा आहे. रिझर्व्ह बँकेचं काम आहे की इन्फ्लेशन कंट्रोलमध्ये राहायला पाहिजे. ग्रोथ ही रिझर्व्ह बँकेची जबाबदारी नाही. ॲज सिम्पल एज दॅट. ग्रोथ ही जबाबदारी गव्हर्नमेंटची. सो गव्हर्नमेंट हॅज टू प्लॅन हाऊ द ग्रोथ विल टेक प्लेस. That is not the role of Reserve Bank of India. Reserve Bank of India, the role is to keep the vehicle of economy on track where it ends. आता आपण थोडंसं मागे पुढे होईल 15 मिनिटांमध्ये. मी तुम्हाला थोडं पुढे घेऊन जाईन, थोडं मागे घेऊन जाईन. पण ह्या लिंकेजेस मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. याचं कारण हे चित्र जे अदरवाईज मीडियामध्ये येत नाही ते तुम्हाला थोडंसं स्पष्ट होईल एवढाच माझा उद्देश आहे. दुसरा माझा उद्देश नाही याच्यामध्ये काही. आय एम नॉट अगेन्स्ट एनीवन. I am in favor of whatever decision taken by the regulatory authorities. I am supposed to implement. I do that. As a banker, I am trying to present it to you कि current scenario काय आहे. Obviously, Dr. Governor Rajan यांची term संपली. In the meantime, Dr. Rajan had approved the design of new 2000 rupees and 500 rupees notes in February 16. He had approved the design. ह्याचं कारण आपल्या देशामध्ये बोगस करन्सी किती आहे. कोणी म्हणते 20%, कोणी म्हणतं 30%. पण ह्याच्यावरती ऍक्च्युली सिबिलिटीचा एक रिपोर्ट आहे डिसेंबर 15चा. अँड दे आर फोरकास्टिंग इट दॅट इट इज एनीवेअर बिटवीन 23% to 30% ऑफ द पॅरलल इकॉनॉमी. बरोबर आहे. म्हणजे ते एस्टिमेट देत आहे. इट कॅनॉट बी मेजर्ड.
आपण जो शब्द सातत्याने वापर करतो ना, ब्लॅक मनी, देर इज नो ब्लॅक मनी बॉस. देर इज आयदर मनी विच इज अकाउंटेड और मनी विच इज नॉट अकाउंटेड, दॅट्स ऑल. माझ्याकडे काळा पैसा आहे, माझ्याकडे 1000ची नोट आहे, आता चालत नाही सोडून द्या, पण त्यावेळेला ती चालत होती. हे ब्लॅक मनी ॲज अ कन्सेप्ट इज अ पॉप्युलर कन्सेप्ट. इन रिअल टर्म्स इट इज अकाउंटेड मनी अँड अनअकाउंटेड मनी. आता या सगळ्या विषयावरती already 2000 rupees note and 5000 rupees notes designs were approved. Printing had not started. Designs were cleared by cabinet committee. Designs were cleared by Reserve Bank ने स्पेशल कमिटी अपॉइंट केली होती. त्यांनी ते सगळे डिझाईन्स केले, कारण ते त्यांना पुन्हा रिपीट कॉपी होणार नाही हा विषय करायला पाहिजे होता. हे विषय करणं खूप गरजेचं होतं. दुसरी एक घटना अशी या सुमारास दिसली होती ती अशी की साधारणपणे ऑक्टोबरच्या 7 किंवा 8 तारखेला रिझर्व्ह बँकेच्या नवीन गव्हर्नरनी पदभार सांभाळल्यानंतर रिझर्व्ह बँकेचे बोर्ड आहे, त्या बोर्डाची पहिली मीटिंग RTI ऍक्ट रिझर्व्ह बँकेला लागू होता आणि त्यांच्या बोर्डाचे जे मिनिट्स आहेत ना ते साधारणपणे 2 किंवा 3 आठवड्याच्या वेबसाईटवर येतात. तुमच्या माझ्यासारखी माणसं ती मिनिट्स कधीच बघत कधीच वाचत, कारण ते आपल्यावरती परिणाम करणार नसतात असंच आपण समजून चालतो. साधारणपणे 7-8 ऑक्टोबरला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने, रिझर्व्ह बँकेच्या बोर्डाने असं ठरवलं की आपण डिमॉनिटायझेशन ऑफ 500 and 2000 रुपीज हाय व्हॅल्यू नोट्स, शब्द व्हॅल्यू वापरले, हाय व्हॅल्यू नोट शुड बी डिमॉनिटाइज्ड, आणि त्याचं रेकमेंडेशन त्यांनी गव्हर्नमेंटकडे केलं. आता त्याचं रेकमेंडेशन गव्हर्नमेंटकडे केल्यानंतर ऑब्व्हियसली इट वेंट टू डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स, देन कॅबिनेट कमिटी, and it was approved. दिस ऑल हॅपन्ड इन ऑक्टोबर. ऑक्टोबरला हे झाल्यानंतर खरं तर ट्रॅजेक्टरी प्लॅन काय होता, बजेट प्रिएम्प्ट करायचं 1 फेब्रुवारीला आणि जानेवारीच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये साधारणपणे डिमॉनिटायझेशन करायचं. ह्याचं कारण 2000 आणि 500च्या नोटा, ॲडिक्वेट नंबर ऑफ नोट्स प्रिंट रेडी करणे, प्रिंट करून रेडी करणे होता जानेवारी डेट. पण आपल्या सगळ्यांना आता एक ज्ञान आलं असेल की या डिमॉनिटायझेशन नंतर भारतीय लोकांची प्रतिभा किती जागृत झाली. आपण सगळे प्रतिभावान लोक आहोत आणि व्हॉट्सअपवरती येणाऱ्या अनेक गमती ज्या आहेत त्या भयंकर स्वरूपाच्या आहेत. कृपया व्हॉट्सअपवरच्या कुठल्याही बातमीमध्ये लक्षात विश्वास ठेवू नका अनलेस द सोर्स इज कोटेड. पण ऑक्टोबरमध्येच साधारणपणे 15-20 ऑक्टोबरच्या सुमारास 2000च्या नोटेचं चित्र देशभरात फिरलं. बऱ्याच लोकांना माहिती असेल किंवा बऱ्याच लोकांना ते व्हॉट्सअपला असेल, 2000च्या नोटेचं चित्र फिरलं. आपण सगळ्याच्या सण काय विचार करत होतो, बहुतेक 2000ची नोट रिझर्व्ह बँक आणते बरं का. सो वी वर नॉट थिंकिंग अदरवाइज, वी वर लुकिंग ॲट इट, येस 2000 रुपीज नोट इज कमिंग अप. इथे गव्हर्नमेंटची नीजक रिॲक्शन झाली. जर का म्हैसूरच्या नोट फॅक्टरीमधनं हे चित्र जर का लीक झालं तर एंटायर गेम प्लॅन जो 10 लोकांनाच माहिती होता, इन्क्लुडिंग गव्हर्नर अँड वन ऑफ द डेप्युटी गव्हर्नर्स, 2 people were in the know. त्या 10-12 लोकांच्या, तुम्ही जर का इकॉनॉमिक टाइम्सची कुठली साईड बघितली 10 लोकांचे नाव आहेत, कुठल्या 10 लोकांना माहिती होतं ते. त्या सगळ्यांचा फिअर फॅक्टर असा क्रिएट झाला की हे जर का लीक झालं द व्हेरी पर्पज ऑफ दिस विल बी डिफिटेड अँड देअरफॉर देयर वॉज अ प्रिएम्प्टिव्ह मूव्ह. आणि 8 नोव्हेंबरला हा डिसिजन अनाऊन्स झाला. हा डिसिजन ज्यावेळेला अनाऊन्स झाला, हे सहकारी बँकांच्या बाबतीमध्ये रिझर्व्ह बँकेचं काय म्हणणं आहे किंवा गव्हर्नमेंटचं काय म्हणणं आहे ह्याचा जर का नीट विचार केला तर या घटनांमध्ये तुमच्या कानावरही अनेक गोष्टी आलेल्या आहेत. त्याने इथे उल्लेख करणं बरोबर नाही आहे. ह्याचं कारण असं की माझ्याकडे कुठे पुरावे नाही आहे. अनेक सहकारी बँकेने खूप छान उद्योग केले त्या विषयामध्ये. मोदीचं भाषण संपल्या शटर ओपन केले, सर्व बॅग डेटेड केले, नोटा बंदी केल्या. त्यांचे लक्षात येत नाही की चिदंबरम आणि आधीच्या गव्हर्नमेंटने 2-3 गोष्टी सुरू केल्या. त्या कुठल्या गोष्टी सुरू केलेल्या आहेत? चिदंबरमनी, मला असं आठवतं की साधारणपणे 2009च्या सुमारास
9 किंवा 10च्या सुमारास असं एक स्टेटमेंट केलं होतं कि तुम जो कर रहे हो ना, आय एम गोइंग टू ट्रॅक इट. आणि बँकांना सेक्शन 133 खाली जी इन्फॉर्मेशन मागायला लागायची 2 लाखाच्या इंटरेस्ट याच्यावरती, त्याच्यामध्ये सगळं ट्रॅकिंग त्यांनी पॅन कनेक्टेड केलं होतं. देर आफ्टर ती टेक्नॉलॉजी खूप मूव्ह झाल्यानंतर तुम्ही आज तुमच्या बँकेमध्ये काय ट्रान्झॅक्शन करताय त्या इन्कम टॅक्सच्या याला स्क्रीनवर येत आहेत. ट्रान्झॅक्शन पॅन लिंकला म्हणजे आता मला एसबीआय सुद्धा बदलायचे असतील तर मी 10 बँकांमध्ये भरले असतील तर काय रिझर्व्ह बँकेला कळणार नाही असं होणार नाही. तुमच्या पॅनला तुम्ही किती त्यांच्या पैसा भरा वो उसको दिखने वाला. एक लक्षात घ्या, तुमचे जे जेन्युइन पैसे आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला चिंताच करण्याची गरज नाही. पण या नोटाबंदीच्या काळामध्ये आपल्या बऱ्याच लोकांना आपल्या सगळ्या जुन्या मित्रांची नातेवाईकांची आठवण झालेली आहे आणि ते सगळे वेगवेगळ्या पद्धतीने हा विषय करतात. गमतीचा भाग जरी सोडला या विषयामध्ये तरी डिमॉनिटायझेशन ज्यावेळेला झालं त्यावेळेला लॉजिस्टिक्स कसे होते आणि काय होते. एक लॉजिस्टिक मी सांगतो. 30 ऑक्टोबरला रिझर्व्ह बँकेचा जो डेटा पब्लिश होतो त्याच्यामध्ये तुमच्या असं लक्षात येईल 17 लाख कोटी करन्सीमध्ये सर्क्युलेशन. हे तो आकडा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि पैकी 86% नोटा त्या 500 आणि 1000च्या आहेत. त्याची व्हॅल्यू 14 लाख कोटीच्या काळात होती. 7 डिसेंबरला 8 डिसेंबरला बँकांकडे 500 आणि 1000च्या नोटा होत्या 70,000 कोटी. कारण बँकांची एक दिवस बँक का बंद केली होती